हाय नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि आजचा ब्लॉग आहे केक बनवते मी। तर अर्धा किलोचा केक बनवते। तर बघा माझा डोळा का बरं लाल होतोय काय माहित नाही, तुम्हाला बोलताना असं इकडं केलं तर लगेच लाल होतोय। तर काय माहिती काय झाले, तर उन्हामुळे होतोय असं मला वाटतंय। कशामुळे होतोय काय माहिती। तर प्रांजलचे पप्पा बोलताय जास्त मोबाईल बघती, जास्त मोबाईलमध्ये काम करते, त्याच्यामुळे मग तुला असं होत असेल। पण काय माहिती कशाने होतंय माहीत नाही। तर ड्रॉप वगैरे टाकते मी। तर आज आली ऑर्डर केकची। तर केक बनव, हा पहिला दुसरा केक आहे। प्रांजलच्या बर्थडेला एक बनवला होता आणि आज दुसरा केक बनवते। तर अर्धा किलोचा आहे, तोच फ्लेवर आहे आपला नाही का, केशर पिस्ता फ्लेवर। तर तेच वापरायचे क्रश आपल्याला। तर हेच क्रश वापरून बनवायचे, कारण की हे फ्लेवर खूप छान आणि स्ट्रॉंग फ्लेवर आहे आणि केक पण टेस्टी होतो। तर चला आता मी बनवते अर्धा किलोचा केक। त्यासाठी माझ्याकडे आहे हे व्हॅनिलाचं प्रीमिक्स। तर आता मी हे 2 कप मोजून घेणार आहे प्रीमिक्स। आणि ज्या दिवशी मी मीठ घेतलं होतं तेच मीठ मी आज पण वापरते। मीठ टाकलंय, पातेला घेतलंय, मीठ टाकलंय, त्यावर स्टँड ठेवलंय। आता हे प्रीहीट व्हायला ठेवायचं आहे 10 मिनटं कमी गॅसवर ठेवायचं। तोपर्यंत मी बॅटर बनवून घेते। तर अडीच कप जर प्रीमिक्स घेतलं तर 1 वाटी ते म्हणजे पाणी लागतं आणि 2 उकळ्या तेल टाकायचं असतं। तर आज मी दोन कप प्रीमिक्स घेते। तर त्यासाठी मला हे 2 कप प्रीमिक्स घेते। तर मी याला एक हेच कप वापरते। तर 2 कपाला एक कपला थोडंसं कमी, 1 कप पण लागेल किंवा एक पेक्षा कमी वापरायचं थोडंसं, म्हणजे केक लवकर सेट होईल। तर एवढं पाणी वापरणार आहे आणि दोन ओगळी तेलच्या ऐवजी 1.5 ओगळी तेल वापरणार आहे। तर चला आता मी फटाफट बॅटर बनवून घेते आणि बॅटर कसं झालं ते परत तुम्हाला भेटते। हे बघा इथं बॅटर तयार आहे आपलं। आणि माझ्याकडे हा डब्बा आहे, ह्याच्यामध्ये मी बटर पेपर टाकलं आहे, तेल लावलं आहे। तर आता हे जे बॅटर आहे ते मी डब्यात ओतते आणि पातेल्यामध्ये ठेवते। बघा आता व्यवस्थित टॅप केलं आणि ठेवले आता ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये। गॅसची फ्लेम पण कमीच आहे। तर आता याच्यावरती झाकण ठेवायचं, 35 ते 40 मिनटं राहून द्यायचं कमी गॅसवर एकदम। गॅसवर जास्त करायचं नाही, तर केक पूर्ण जळून जाईल। तर कमीच गॅसवर 40 मिनटं, 30 मिनटं, 35 ते 40 मिनटाच्या मध्ये बघायचं की झालाय का नाही। तर आपण बघूया। बघा किती छान झालेला आहे आपला केक बेक, खूप सुंदर कलर पण आलेला आहे। आता मी काढून घेते। बघा याच्यामध्ये आता क्रीम पण मी फेटून घेतली आहे बीटरनी। तर बीटरने क्रीम आहे ना छान फेटल्या जाती। तर माझ्याकडे हे फिलिप्स कंपनीचं बीटर आहे, मी तर ते यूज करते। तर बघा 10 मिनटात क्रीम पण तयार झाली आहे, मस्त अशी घट्ट। तर आता चला आपण केकचं डेकोरेशन करूया, लेअरिंग करूया। आता मी केकच्या लेअर पण करून घेतले आणि आता केक सोक करायचं आहे। तर मी शुगर सिरप नाही यूज करणार आहे, कारण शुगर सिरप जर टाकलं तर अजून केक गोड होणार आहे। तर त्यामुळे मी फक्त आपलं जे क्रश आहे ना, केशर पिस्ता फ्लेवरचं क्रश आहे, त्याच्यातच थोडंसं पाणी टाकलं आणि ते मिक्स करून घेतलं, त्यानेच केक सोक करायचं आहे। केक पहिले सोक करायचा आणि त्याच्यानंतर मग क्रीम टाकायची। तर जास्त क्रीम नको होतं केकला, त्यामुळे मग मी थोडंच क्रीम वापरत होते। तर इथं एक लेअर घ्यायची, त्याच्यावरती केक सोक करायचा, नंतर क्रीम टाकायची, नंतर दुसरी लेअर घ्यायची, दुसऱ्या लेअरला पण सोक करायचं पाण्याने, क्रशनी, आणि नंतर मग क्रीम टाकायची। असं पूर्ण केक मस्तपैकी क्रीम लावून घ्यायचं सगळ्या साईडनी पण आणि वरतून पण। तर मस्त फिनिशिंग वगैरे पण करायची आणि वरतून पण क्रश टाकायचं, म्हणजे खाण्यासाठी टेस्ट लागते। आणि ह्यो क्रश खूप छान आहे, मला याचा कधी अनुभव नव्हता हा कसा लागेल, पण जेव्हा प्रांजलच्या बर्थडेला बनवलेला ह्याच फ्लेवरचा केक, तेव्हा हा जो केशर पिस्ता फ्लेवरचा जो क्रश आहे ना, एकदम भारी आणि
छान एकदम टेस्ट छान लागली. नाहीतर मी कधी आणलंच नव्हतं हे फ्लेवरचं, कारण बऱ्याच वेळेस मी पायनॅपल, स्ट्रॉबेरी, बटरस्कॉच हेच फ्लेवर आणलेले. तर हा फ्लेवर पहिल्यांदा आणला, पण इतका छान आणि टेस्टी पण होता ना. तर असं तुम्ही पण एक वेळ ट्राय करून बघा, या फ्लेवरचा केक बनवून बघा. खूप स्ट्रॉंग फ्लेवर आहे आणि खूप छान लागतो खायला, पण टेस्टी पण होतो. तर आता माझं चालू आहे केकला मस्तपैकी हे करायचे आता, नाही का, फिनिशिंग करायची आहे. तर तीन लेअर कट केल्या होत्या मी. 3 लेअरमध्ये अर्धा किलोच्या पेक्षा वर झाला होता केक. काय घरगुती असल्यावरती ते काही एवढं परफेक्ट मेजरमेंट आपल्याकडून होत नाही, कमी जास्त होतं. आणि जेव्हा आपण बेकरीमधून आणतो ना, तेव्हा ते परफेक्ट मेजरमेंट असतं आणि त्याला एवढं डिझाईन वगैरे पण नसतं. आपल्याला जर डिझाईन वगैरे पाहिजे असेल तर ऑर्डर द्यावं लागते आणि ते पण प्राईस वगैरे जास्तच घेतात. आणि घरगुती कसं असतं, एकदम घरगुती कसं असतं माहिती आहे का, क्रीम पण जास्त वापरल्या जाते, फुलं पण काढल्या जातात, डिझाईन पण जशी पाहिजे तशी काढल्या जाते. आणि हा फरक असतो होममेड केकवाल्यांचा आणि शॉपवाल्यांचा. तर घरगुती केक कधी पण जास्तच भरतो. तर त्यानंतर मग मी मस्तपैकी फिनिशिंग केलं. नंतर जे माझ्याकडं स्क्रश आहे ना, त्या क्रशनीच मी वरतून ड्रॉप पण केलं आणि त्याच्यानंतर साईडनी पण डिझाईन वगैरे काढली थोडी. त्यानंतर बघा, आपल्याकडे जे नौजल असेल त्या नौजलने, तुमच्याकडे जे असेल त्या नौजलने वापरायचं. या नौजलवरती काही नंबर नव्हता, नाहीतर नंबर असतो 1 2 3 असा नंबर असतो. पण या छोटे नौजल होते, याच्यावरती काही नंबर नव्हता. तर तुम्हाला जर नौजल वापरायचे असेल तर शक्यतो नूर कंपनीचे वापरा, कारण की नूर कंपनीचे नौजल चांगले असतात वापरायला पण आणि चांगले पण भेटतात. तर कुठं पण भेटून जाईल तुम्हाला, ॲमेझॉनवर पण, ऑनलाईन पण. आणि शॉपला जर गेले तरी तुम्ही पण नूर कंपनीचे नौजल मी पण आणले, तर खूप छान आहे. तर माझ्याकडे 2 सेट झाले आता, एक छोटा सेट झाला आणि एक मोठा सेट. नूर कंपनीचे पण आहे आणि एक साधे पण आहे. तर त्याच्यावर काही नंबर नव्हता, त्यामुळे मग त्याच्यातला असा नंबर काय सांगता आला नाही तुम्हाला. तर बघा, त्याच्यानंतर मग मी हे नौजल पायपिंग बॅग ॲडजस्ट करून मग हे फ्लावर बनवले वरती. तर कसं झालं आहे केक, छान दिसतोय का. तर आणि हे क्रश जे आहे ना, त्याच्यामध्ये पिस्ताचे क्रश पण आहेत, छोटे कट केले, त्यामुळे तो अजून छान आणि टेस्टी लागतो खायला. तर बघा कसं दिसतोय. त्याच्यानंतर मी शुगर बॉल टाकले. तर व्हाईट कलरचे शुगर बॉल होते माझ्याकडे, ते पण टाकले. तर फायनल केक आपला तयार झाला आहे. तर कसा वाटला आहे केक, आवडला का तुम्हाला? आवडलं असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच माझे नवनवीन व्हिडिओ ब्लॉग तुमच्यापर्यंत येतील. तर चला, भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये, रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खात राहा, स्वस्त राहा. तर चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.